त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही आणि हे काढून त्याचा ऐकून घ्या ना. असं कसं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना. असं कसं म्हणता तुम्ही? आणि म्हणून मी दिलं आणि म्हणून मी उपाध्यक्षांना हे सांगितलं. चला आता त्यांना अभिनंदनावर बोलू दे. काय बोला अध्यक्ष महोदय. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये उपाध्यक्षाची निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य लोक करतायत. त्यातून एखाद्या वृत्तपत्रामध्ये या सभागृहाच्या कामकाजाविषयी काय छापून आलंय त्याचा उल्लेख करून संपूर्ण सभागृहाच्या आपल्या सर्व आमदारांच्या कार्यक्षमतेवर, कार्यपद्धतीवर, त्यांच्या इंटेन्शनवर शंका उपस्थित करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगतो, जर का ऐकून घ्या, एखाद्या वृत्तपत्रात असं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची भाषा केली गेली पाहिजे. ती भाषा केली जात नाहीये इकडे. आम्ही स्वतः आमदार म्हणून आपल्याकडे 10 वेळा येतो की आमच्या लक्षवेधी लावा. आपण ते लक्षवेधी लावतात. सर्व आमदार येतात, मंत्री येतात, उत्तरे दिली जातात. या ठिकाणी कर्मचारी काम करतात. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही आणि हे काढून टाका. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता आपण माझा सन्मान्य उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांच्या विषयी बोलावं. अण्णा बनसोडेंना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. अण्णा बनसोडे, तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो. या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो. या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे. त्या मार्गदर्शिकेप्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील, किंबहुना अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे, परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत नकळतपणे दिली गेली असेल. मला असं वाटतं ज्या वेळेला आपण नसाल आणि त्या वेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्तीत जास्त संधी द्यावी. अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजवायची गरज नाही. त्यामुळे मी जे निर्णय घेतले असतील किंवा चेअरवरनं जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य. आपण देऊ नये. अध्यक्ष महोदय, आपलं अभिनंदन मी एवढ्या करता करतो की मागच्या वेळेला सरकारनं विजय औटींच्या वेळेला जवळजवळ 4 वर्षांनी 8-9 महिने ही खुर्ची रिकामी ठेवली. आपण ही खुर्ची लवकर भरली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडे आणि मी आमदार म्हणून एकत्र काम केलेलं आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि म्हणून अण्णा बनसोडेंची कारकीर्द उज्ज्वल व्हावी, अतिशय यशस्वी व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि पलीकडून राजकीय टिप्पाटिप्पणी झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं, आपण तीही दिलीत उदार अंतःकरणानं, त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोडेंचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि सभागृहातली सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता
यांच्यामध्ये नाही, याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.